आलेगाव ते पिंपरी-डिक्कर रस्ता दुरुस्ती करणेबाबत. आलेगाव ते पिंपरी-डिक्कर 20 वर्षेपासून हा रस्ता नादुरुस्त असून गावकऱ्यांना व शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी फार मोठ्या अडचणींना सामोरे जाऊन ये-जा करण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. तरी हा रस्ता ताबडतोब करण्यात यावा. अन्यथा येत्या 8 दिवसात गावकऱ्यांना सोबत घेऊन गावकरी व प्रहार जनशक्ती पक्ष बांधकाम विभागाला टाळे ठोको आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी प्रहार जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू, तालुका अध्यक्ष गणेश गावंडे, शुभम पाटील नारे, प्रवीण डिक्कर, रोहित डिक्कर, पवन भगत, किशोर मनतकर, किशोर गावंडे, पवन डिक्कर, आनंद डिक्कर, आकाश डिक्कर, कपिल डिक्कर, प्रद्युमन डिक्कर, मंगेश डिक्कर, शिवदास चिकटे, विक्की भगत, प्रदीप काठोले, शंतनू डिक्कर, केशव राक्षसकर, पीयूष अबगड, राहुल इत्यादी गावकरी उपस्थित होते. गेल्या 20 वर्षापासून आलेगाव ते पिंपरी-डिक्कर रस्ता हा प्रलंबित असून गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. एखादा पेशंट जर प्रसूतीसाठी या रस्त्याने नेताना त्या पेशंटचे काय हाल होत असतील. तसेच शेतकऱ्यांचे अन्नधान्याचे कापसाचे ट्रॅक्टर वाहन या अनेक समस्यांना या गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. येत्या 8 दिवसात बांधकाम विभागाने याची दखल न घेतल्यास बांधकाम विभागाला कुलूप ठोकू असा इशारा कुलदीप पाटील वसू, प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी दिला.